नमस्कार. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण तसेच आदिवासी भागातील शाळांमध्ये पीएम पोषण योजनेअंतर्गत पोषण आहारासाठी आवश्यक निधी आणि अन्नधान्य मिळत नसल्याचा गंभीर आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार जून आणि जुलै 2026 या महिन्यांसाठी अनेक शाळांना स्वयंपाकासाठीचा निधी तसेच तांदूळ आणि डाळींसारखे अत्यावश्यक अन्नधान्य अद्याप उपलब्ध झालेले नाही. यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर थेट परिणाम होत असून विशेषतः आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेने राज्य सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली असून प्रलंबित निधी आणि अन्नधान्याचा पुरवठा त्वरित करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे आता शासन कोणती भूमिका घेते याकडे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.